मित्रांनो, अबालवृद्धांपासून कुणालाही दादा कोंडकेंचं नाव विचारा सगळ्यांना माहीत असतं. मात्र या दादासाहेबांबद्दल एक जुजबी माहिती आहे का? विचारूया. तुम्हाला दादा कोंडके माहिती आहेत? हो. तुम्हाला माहिती आहेत? दादा कोंडके माहिती आहेत? हो. कोणता सिनेमा पाहिला त्यांचा? त्यांचा पहिला सिनेमा सांगा ना मला दादासाहेबांचा, ज्यांनी ज्या सिनेमातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला तर नाही पाहिलेलं, पण सध्याच माहिती आहे. कोणता? मला घेऊन चला. मला घेऊन चला. मायबोलीवर हा सिनेमा लागतो, पाहता कधी? हो, म्हणजे असं थोडं बघितलं, कंटिन्यू नाही मला पाहता येत. नाहीये. दुकानामुळे नाही जमत मला. बरं, तुम्हाला माहिती आहे पण पहिला सिनेमा त्यांचा? लक्षात नाही, नाव नाही येत लक्षात. कुठला सिनेमा बघितला दादा कोंडकेंचा? बघितलंय पांडू हवालदार बघितलाय? हा, पांडू हवालदार. आवडायचा? हो हो, राम राम गंगाराम? खूप छान. हो ना? हा, तो राम राम गंगाराम पण बघितला. आणि का बरं आवडायचं दादा कोंडके? त्यांचं वैशिष्ट्य काय होतं? खूप कॉमिक करायचे ना, खूपच कॉमिक. ती बघूनच माणसाला एवढं बरं वाटायचं की विचारतच होईल. हो ना? खूप छान. खूप मजा करायचे. खूप. त्यांचा पहिला सिनेमा होता, तुम्ही पाहिलाही असेल, तो तांबडी माती. आणि ते एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे सलग 9 सिनेमे, या 9 सिनेमांनी रौप्य महोत्सवी आठवडे पूर्ण केले होते. आणि हे रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे, जे अजून कुणीही मोडलेलं नाही. असं हे थोर व्यक्तिमत्व.